महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जिध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरी निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल महायोगपीठितटी भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतीजं स्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदिवं. समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदिवं, समाधिस्थिमूर्ति भजे ज्ञानदिवं. जयांचे केले स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण, तेचे बंधु श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता. ओम नमो जयाद्यवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तोच गणेशु सकलार्थमति प्रकाशु, मनी निवृत्तिदा स्ववधारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताची, दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नम चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका म्हणून अनुसरा करणा करा दळ तुमचा गुण पावून दलो चराचरी. मी कळा कुसरे काहीच नाही बोलतो वचन ती भाविका एका जन्मात तुमचा दास त्याच्याच पूर्व मस्तक बरोबर कसंतांच्या प्रतिपक्ष पंढरपुरा जाती दर्शनामाद्वार हरिभेटी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते मजबरी. आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला, नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. महाराष्ट्राचे आद्य फळकरी, महाराष्ट्राचे आद्य ओवी रचनाकार, महाराष्ट्राचे आद्य प्रवचनकार, महाराष्ट्राचे आद्य वारकरी कीर्तनकार. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेमध्ये ज्ञानोबा आहेत. श्रीमन विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा आदिशक्ती मुक्ताईन सोपान काकांचं चरित्र ज्यांनी ओवीबद्ध करून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. भगवंताचे लाडके भक्त, भक्त शिरोमणी पंढरपूर निवासी परमनामधारक. भक्तीच्या जोरावरती एवढा प्रभू व्हावे, त्याने संपुष्टी राहावे या न्यायाने ज्यांनी निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला सगुण साकार बनवलं, ज्यांच्या हातून परमात्मा जेवला दूध पिला, असे असणारे भगवंताचे लाडके भक्त, भक्त शिरोमणी. संप्रदायाची अशी धारणा आहे, ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे, तर नामदेवराय प्रचारक आहेत. वारकरी संप्रदायातले सगळ्यात वयोवृद्ध संत, ज्यांचं 82 वर्ष आयुष्य भगवान परमात्म्याने दिलं आणि वयाच्या उत्तरार्धातले 20 वर्ष ज्यांनी या वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका पंजाब राज्यामध्ये हिमालयापर्यंत
गुरुदासपूर नावाचा जिल्हा आहे, घुमानपर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला असे असणारे भगवंताचे लाडके भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेकर्त्याने वडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र या जळगाव नगरीमध्ये आमचे परमादरणीय परमस्नेही आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तिपरायण गोपालजी महाराज दापोरीकर महाराजांच्या अथक प्रयत्नातून त्यांचे सहकारी अनिल महाराज यांच्या या दोघांच्या प्रयत्नातून आणि आमच्या गोपाल महाराजांच्या अथक परिश्रमातून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वारकरी संस्कार शिबिर बाल संस्कार शिबिर आयोजित केलं जात आहे. आणि यावर्षी या कार्यक्रमातली शिबिरातलं 6व्या दिवसाची सेवा कीर्तनाचं वाक्पुष्प समर्पित करण्याची आज्ञा मला महाराजांनी केली. 6व्या दिवसाची ही शिबिरातली सेवा आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला ते श्री हरिभक्तिपरायण महाराष्ट्रातले नामवंत आणि आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आमचे बंधू श्री हरिभक्तिपरायण गोप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर महाराज श्रींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाला आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन परमादरणीय परमस्नेही श्री हरिभक्तिपरायण पंकजजी महाराज मानमोडीकर, श्री हरिभक्तिपरायण आदरणीय पंकजजी महाराज शिरसोलीकर, परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण श्रीकांतजी महाराज खडकेकर, परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण कन्हैया महाराज कुवेकर, परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण सुजितजी महाराज बांभोरीकर, परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण गजाननजी महाराज धरणगावकर, परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण अतुलजी महाराज नारनेकर, परमादरणीय श्री हरिभक्तिपरायण योगेशजी महाराज दापोरीकर, समस्त महाराज मंडळींचं या ठिकाणी या कार्यक्रमाला हातभार आहे, सहकार्य आहे, सगळेजण उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, चोपदार आहेत, विनेकरी आहेत, टाळकरी आहेत, सगळी जेव्हा भावाची मंडळी बसलेली आहेत. माझे गुरुबंधू श्री हरिभक्तिपरायण आम्ही दोघं शिबिरातले विद्यार्थी आहे म्हणून आवर्जून उल्लेख करतो. हे जसं शिबिर आहे तशा शिबिरात आम्ही दोघं जण होतो. सोपानजी महाराज पिंपराळेकर माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. आम्ही दोघं शिबिरात होतो, पण मी पळून गेलो होतो आणि ते थांबलेत. पळाला तो अजून मी पळतोच आहे. सगळी या ठिकाणी जीवा भावाची मंडळी कुलकर्णी बाबा आहेत, आमचे सोपान भाऊ आहेत, आमचे आदरणीय मामासाहेब आहेत. सगळ्यांचे नावं घेणं शक्य नाही. आणि ज्यांचं अनमोल या ठिकाणी सहकार्य या कार्यक्रमाला आहे ते आपल्या परिसरातील सगळी मंडळी रामकृष्ण हरी सप्ताह समिती जळगाव यांचं खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी या शिबिराला आहे. गेल्या वर्षी पाऊस आला होता, तुमच्या माहितीसाठी सांगतो. पाऊस आला, लेकरं मंडप भिजला, पावसात थांबणं शक्य नव्हतं. तर या कॉलनीतल्या बऱ्याचशा मंडळींनी या लेकरांना घरात आश्रय दिला. याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही खूप मोठं सहकार्य केलं. एक सांगू का, दुसऱ्यांच्या लेकरांना आपल्या घरात आश्रय देण्याकरता आपलं मन खूप मोठं असावं लागतं. आणि आपण सगळे वारकरी संप्रदायाची एकनिष्ठ आहात. आपली सगळ्यांची वारकरी संप्रदायावरती निष्ठा आहे. त्याचा हा परिपाक आहे की आपण सगळेजण आमच्या गोपाल महाराजांना या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि करत राहाल अशी मला अपेक्षा आहे. खरं तर आज अभंग कोणता घ्यावा मी कन्फ्यूज होतो. सोपन बाबा काय सांगावं मलाही सुचत नव्हतं, कारण आज 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. पहिला मुद्दा असा आहे की शिबिरातलं कीर्तन आहे, शिबिरातला विषय झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या लेकराचा आज वाढदिवस आहे, माझ्या साईचा आज वाढदिवस आहे. मग वाढदिवसाचंही मला बोलायचं होतं, वाढदिवसाबद्दलही बोलायचं होतं, शिबिराबद्दल बोलायचं होतं. आणि आज मातृदिन आहे, आज मातृदिवस आहे ना. आज मदर डे असल्या कारणामुळे मदर डेचाही उल्लेख आला पाहिजे. मदर डे आला पाहिजे, मातृदिवस आला पाहिजे, वाढदिवसाचं चिंतन आलं पाहिजे, संस्काराचाही विषय आला पाहिजे, शिबिराचाही विषय आला पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने फेटा बांधेपर्यंत डोक्यात घालमेल होती की काय सांगावं. पण नामदेवरायांचा अभंग, त्याच्यामध्ये धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण, वाढदिवसाचं पहिलं चिंतन आलं. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली, मातृदिवसाचं दुसऱ्या चरणात चिंतन आलं.
प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे. घरात जर एक भगवत भक्त जन्माला आला तो कुळाचा उद्धार करतो. म्हणजे शिबिराच्या अनुषंगाने चिंतन आलं. विठ्ठल 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 भाई बाप अभंग नामदेवरायांचा आहे, 3 चरणाचा आहे, संस्कारपर आहे, जन्माची सार्थकता सांगणार आहे आणि आईला धन्यवाद देणार आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये 5 तत्व आहेत. या योगेश दादा, या वारकरी संप्रदायाचे 5 तत्व आहे. शरीरामध्ये पंचप्राण आहे, शरीरामध्ये 5 गुण आहे, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. 5 तन्मात्रा भागवतकार सांगतात. पंचविषयामध्ये माणूस गुरफटलेला आहे. पंचविषय सांगताना शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, त्याच्यातल्या रस विषयाला मासोडी बोलली. आपण गिरणीच्या काठी, त्याच्यामुळे फक्त रस पाहू आपण. कारण ज्यांनी रस अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवला ते आपल्या शिबिराला भेट देऊन गेले. सचिन भाऊ कुमावत आले होते की नाही, रस प्यायला ये म्हटलं माय. रस विषयाला मासोडी बोलली. आमच्या गोपाल महाराजांना धन्यवाद द्यावे लागतील की सगळ्या 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 क्षेत्रातली मंडळी त्यांनी या शिबिरामध्ये बोलवली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या क्षेत्रातली मंडळी. मी महाराजांना बोललो आज, म्हटलं का हो ते दादा कसे काय आले होते. ते म्हणे महाराज आऊ भाऊना कोठे बी कॉन्टॅक्ट आहे म्हणे. आऊ भाऊना कोठा बी कॉन्टॅक्ट आहे म्हणे महाराज. याच्याकरता जिभेवरती साखर असावी लागते आणि तो गोडवा आमच्या गोपाल महाराजांकडे आहे. म्हणून एवढे लोक या ठिकाणी हे प्रत्येक 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 महाराज कीर्तनकार आहेत, प्रत्येकाला कार्यक्रम आहे. हे फक्त गोपाल महाराजांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढे लोक जे आले ते भोजेकरला ऐकायला नाही आले. गोपाल महाराजांचे नियोजन आणि त्यांचे असणारे प्रेम, प्रत्येकाला केलेला आग्रह, त्याचा हा परिपाक आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या आशीर्वाद या शिबिराला आहे, मला वाटतं श्री हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवारी रवींद्र बाबा वरसाडेकर यांच्या नंतर सगळ्यात जास्त खानदेशात शिबिर जर कोणी घेतले असतील तर गजानन महाराज वरसाडेकरांनी केलेले. आणि तुमच्या सगळ्यांना सांगतो की मी शिबिरातला विद्यार्थी आहे. हे जे मुलं टाळकरी उभे आहेत, पोरं इकडे ध्यान द्या. मी तुमच्यासारखाच शिबिरात होतो, मी तुमच्यासारखाच शिबिरात गेलो होतो. फक्त मी पडून आलो होतो, तुम्ही पडून जाऊ नका. मला श्रीपती बुवांनी मारलं होतं का स्वपन बाबा, मजबूत हाणला होता. संतांचे संगती हा भंग आला नव्हता मला. हरिपाठातला जो 8वा अभंग आहे तो आला नाही, असा मजबूत हाणला बुवांनी. मी पहाटे 3 वाजता बॅगा फेकून पडून गेलो. घरी आला आमचे नाना म्हणाले का पडून म्हटलं, तर म्हातारं लय तापटे लय मारलं. म्हटलं मला मी आता डबल जाणार नाही. अरे म्हटलं असं नाही, पूर्वीच्या काळामध्ये मारलं की मायबापांना बरं वाटायचं. आता जर पोऱ्याला मारलं तर माणूस शाळेमध्ये जाऊन भांडण करतो. आम्ही त्या काळातले शिकलेलो आहोत की खाली टेबलवरती हात ठेवायचा आणि वरतून दणका मारायचा. हात सुजला तरी घरी सांगता येत नव्हतं, घरी सांगितलं की बाप अजून मारायचा. अशी आमचा काळ होता. म्हणजे आमचा, मी काय असा बाबा आदमच्या काळातला माणूस नाही, पण मग तरी आमचा काळ बरा होता, खूप चांगला होता. त्याच्यापेक्षा तुम्ही फार भाग्यवान आहेत की तुम्हाला सगळ्या सुखसुविधा आहे. विठ्ठल 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 पाच गोष्टी, 5 तत्व, 5 तन्मात्रा, त्याच्यातला रस नावाचा विषय आपण त्या ठिकाणी पाहत होतो. योगायोग असा आहे आज की जेवणाला पंगत बी रसाचीच होती. मी म्हटलं महाराज जेवायला काय म्हणे, रस प्यायला ये म्हणलं. माय आजची पंगतही आमच्या साईच्या वाढदिवसानिमित्त आमचीच होती. आमची म्हणजे महाराजांची होती. महाराजांचं आमचं काही वेगळं नाही. माय बापा हो, रस विषयाला मासोडी भुलली. मासे पकडायला आपण गिरणीच्या जवळ म्हणून बोलतोय. मासा पकडायला जेव्हा तो अनुकुचितार गळ टाकला जातो, त्या गळाला शिदोड लावलेला असतो. शिदोड पाण्यात टाकला की तो मासा त्या गळाकडे आमिष गांडुळाला खाण्याकरता धावत येतं. त्याला खायला आलं की त्या गांडुळाला वाचा फुटते. ते गांडूळ त्याला सांगतं, मताव मताव मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, ऊपर खडा आहे तेरे लिए. मग काही लोक म्हणतील महाराज काही दिवस तुम्ही हे पण कामं केलंय का?
अजिबात नाही. गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे. आमिषाच्या मीस घस किडी मासा, आमिषाच्या मीस कड किडी मासा. हमेशा गडगडी मासा, हमेशा गडगडी मासा. आमिषाच्या मीस कडगिडी मासा, आमिषाच्या मीस गडगिडी मासा. आमिषाच्या गडगडी मासा, हमेशा गडगडी मासा. फुटोनिया घसा मरण पावे. फुटोनिया गसा मरण पावे. फुटोनिया घसा मरण पावे. आमिषाच्या मीस गडगिडी मासा, आमिषाचा मीस गडगिडी मासा. आमिषाचा मीस. आम्ही साधू ओळखता येत नाही. सीतामाई फसली. अडचण काय तुम्हाला सांगू का? 13 वर्ष जो ओरिजिनल साधू जवळ होता, सीता त्याला ओळखू शकली नाही किंवा त्याच्यावर भरोसा ठेवला नाही. लक्ष्मण ओरिजिनल साधू आहे. ज्यावेळेस किष्किंधेमध्ये ऋषमुख पर्वतावरती सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली, सीतेनं फेकलेले दागिने सुग्रीवाकडे होते. तांबूस रंगाची शाल होती असं महर्षी वाल्मिकी सांगतात. तांबूस रंगाच्या शालीमध्ये सीतेनं आपले अलंकार गुंडाळून फेकले होते. सुग्रीवाने सांगितलं, महाराज हे दागिने तुमच्या पत्नीचे का एकदा बघता का? मग सुग्रीवाने ती पुरचुंडी आणली, ती तांबूस रंगाची श्वाल. वाल्मिकी असं वर्णन करतात महाराज, ते म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये आमच्या स्त्रिया घराच्या बाहेर पडताना अंगावरती शाल घेऊन बाहेर पडायच्या. कालांतराने पदर आला. मधल्या कालखंडामध्ये जो घुंगट आला, हा जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं भारतावरती, त्यावेळेस त्या ठिकाणी तो घुंगट आला. आणि मग तो घुंगट बी असा दर 100 वर्षानं 1 इंच वरती सरकत गेला. आता गायबच झाला. बदल होतो ना समाजामध्ये, झाला पाहिजे. किती बदल झाला? आम्ही शाळेत जायचो तो दप्तर वेगळं होतं. आताचे हे लेकरं लॅपटॉप घेऊन शाळेत जातील अजून पुढच्या 5 वर्षात. एकदम शार्प पिढी. आम्ही फक्त ऐकलं होतं, पडते झाडे पाहूया. आमना मामा गाव माझे घर, पडती झाडे पाहूया मामाच्या गावाला. त्याच्या पुढचं वाक्य मोठं गोळ होतं, मामी मोठी सुगरण. तर मामी बी सुगरण होते, तर मामी भाचा दे की दूध मग पाणी वती दे. जुना काळ मोठा चांगला होता. आम्ही त्या पीजी गाडीने जायचो, जामनेरून पाचोरा पीजी गाडीने यायचो. ते जुगजुग गाडी. आनंद होता. आनंद राहिला नाही. विषय आलाच एक वाक्य सांगून जातो माहिती तुम्हाला. धर्मशास्त्र असं सांगतं, भावाने बहिणीकडे जास्त दिवस राहू नये आणि भावाने सुद्धा बहिणीकडे जास्त दिवस राहू नये, बहिणीने भावाकडे जास्त दिवस राहू नये. भावाने बहिणीकडे जास्त दिवस राहू नये, बहिणीने भावाकडे जास्त दिवस राहू नये. एक बहीण भावाकडे जास्त दिवस राहिली, भावाचा सत्यानाश केला, तिचं नाव शूर्पणखा. शूर्पणखा रावणाकडे राहिली. खरं तर तिचं नाकान कापलं तेव्हा ती गेली. तिने सांगितलं, दुहाई हो भैया रावण, दुहाई हो. रावणानं पाहिलं. रावणाला तिने जेव्हा सांगितलं, खर दूषण त्रिशरा 14,000 सैनिक तुझं एकट्यानं मारलं. रावण हुशार होता, त्याने विचार केला, एकट्यानं 14,000 मारले, सामान्य नसेल. रावणानं तिच्याकडे दूर, त्याला माहिती होते हा गुणगाऱ्या स्वभाव बाईचा, बोलले नाही. तरी तिने सांगितलं की रावणा, एकदा सीतेला पाहिला काय हरकत आहे, आणि तिथे रावण बळी पडला. एकदा पाहिला काय हरकत आहे, इथे चांगले चांगले बळी पडतात. सगळ्यात हुशार या जगात कपड्याचा दुकानदार.
जो साडीचा दुकानदार ओळखीचा आहे, तुम्ही जर मार्केटमध्ये फुले मार्केटमध्ये गेला, तुमची जर ओळख असली तुला ताई या ना, नवीन व्हरायटी आली सुरतून अहमदाबादून नवीन माल आणले, ताई या ना. दादा मी साडी घ्यायला आली नाही आज, मला नाही 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 घेऊ नका, पण एकदा पाहिला काय हरकत आहे. ताई येऊन बसल्या, प्रेस्टिज पॉईंट तयार होतो. ताई येऊन बसल्या की तो लागेल जा रे चंदूलाल रस देऊन एक रस सांग. रस सांग, रस सांग आणि प्युअर सांग. बर्फ नको टाकू त्याच्यात, पाणी नको टाकू, प्युअर रस. अद्रक किती टाकायला हो बऱ्या पटकन आणणार आहे. ऊन किती रे ताई, एवढ्या उन्हात फिरते, आणणार आहे. ताई लगेच बटी घे कुलर मा. ताई हा माल आलेला आता नवीन नुकताच आलेला आहे, चांगला. ताई म्हणते दादा सगळं खरं आहे ते, पण माझ्याकडे पैसे कोण मागतात. महाराज येईन ना मग नंतर. लंबा घ्या महाराज. शेवटी नाही नाही म्हणत बहीण 4-5 साड्या काढून घेते. काय वाक्य होतं फक्त, एकदा पाहिला काय हरकत आहे. सुरूपनखीनं तेच सांगितलं, दादा मंदोधरी सुद्धा तिची दाशी शोभेल अशा सीतेला पाहिला, एकदा काय हरकत आहे. इथे रावण फसला. पुढे रावणाचं वाटोळं झालं. द्या सोडून. बहिणीने भावाकडे जास्त दिवस राहू नये हा एक विषय, आणि भावाने बहिणीकडे जास्त दिवस राहू नये. एक भाऊ बहिणीकडे जास्त दिवस राहिला, बहिणीच्याच पोरांना जुगार खेळायला शिकवलं. त्याचं नाव शकुनी. शकुनीनं भाच्यांना जुगार खेळायला शिकवलं. मामा बी चांगला पाहिजे, मामा क्वालिटीना नको. 4-5 मामा आहेत. रामायणामध्ये मारीज मामा आहे, महाभारतात कंस मामा आहे. अजून शिवाजी महाराजांच्या काळात एक मामा होऊन गेले, 80 वर्षाचं म्हातारं होतं, उदय भान उभा फाडला होता, त्यांचं नाव सेलार मामा. मा मातृदिवस आहे आज, मी फिरून फारून त्याच्यावरच येईल. मा 2 आईचं प्रेम ज्याच्यात असतं त्याला मामा म्हणतात. विठ्ठल 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 माय बाप एकदा पाहायला काय हरकत आहे. इथे रावण बळी पडला. म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी शास्त्रकारांनी इतक्या सोप्या सांगितल्या आम्हाला. वैराग्याच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांना तोड नाही. वैराग्य म्हटलं की तुकोबरायच, शांती म्हटलं की नादबाबा, आणि गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबाराय. पंचविषयांना भुललेला माणूस, याला आत्मकल्याणासाठी वारकरी संप्रदायाने 5 तत्व दिले. त्या 5 तत्वांपैकी प्रत्येक संतांचं कार्य आहे. ज्ञानोबराय ज्ञान, तुकोबराय वैराग्य, नामदेवराय भक्ती, आणि नादबाबा शांती, निळोबराय गुरुनिष्ठा. या सगळ्या संतांनी आम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी भगवत नामचिंतनाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येक संतांनी आम्हाला जगण्याचं जे काही सोपं साधन आहे, सोपे वर्म आम्हा सांगितले संती. जन्माला आल्यानंतर जन्मालो त्याचे आधीच जन्माला आल्याचं सार्थक काय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देख लिया, विठ्ठलाची एक देख लिया. हो विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. हो विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, देखलिया, देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. सार अधिकार्थ सार्थक. जीवनाचा सार काय, सार काय. सार कोणता, पुरणपोळीच्या सोबत राहतो तो सार नाही.
आमचा हा भी गोपाल महाराजला विचारे रसपुरी पाहिली त्याने गोपाल महाराज म्हणे पुरणपोळी नाही का म्हणे सार बी नाही म्हणे ते सार सार काय सार काय ज्ञानोबराने किती सोपं सांगितलं हरिपाठाच्या 3ऱ्याच अभंगामध्ये ज्ञानोबरा सांगतात त्रिगुण असार निर्गुण सारासार विचार काय सार आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार ओ सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार मनोनिया शुल पाणी जपतसे वारंवार पाणी जपत से वारंवार मनोनिया शुल पाणी जपतसे वारंवार पाणी जपत से वारंवार सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार त्रिगुण सार निर्गुण सार सारासार विचार हरिपाठ म्हणून सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी कंठी धरला कृष्ण मनी एक तर कृष्ण मनी कंठात धारण करायचं आहे नाही तर मग नाम धरा कंठी आता मग दुसरा बी एक म्हणे दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा कृष्ण या शब्दाचा अर्थ काय काळा जुन्या काळामध्ये चित्रपट लागायचे ना त्याच्या आधी एक ते प्रमाणपत्र आलं की त्याचं नाव कृष्ण धवल जुने पिक्चरचं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ब्लॅक अँड व्हाईट कृष्ण म्हणजे ब्लॅक ब्लॅक म्हणजे काया कृष्ण म्हणजे काळा धवल म्हणजे पांढरा ब्लॅक अँड व्हाईट कृष्ण धवल कृष्ण म्हणजे काळा कंठात काळा मणी धारण करायचा आहे काळा मणी त्यागाचं प्रतीक आहे आणि ते फक्त महिलांच्याच कंठात आहे महिला ह्या त्यागाचं प्रतीक आहे त्याग बलिदान समर्पण इज इक्वल टू भारतीय नारी जिच्या जीवनात त्याग आहे बलिदान आहे समर्पण आहे तिला भारतीय नारी म्हणतात त्याच्यामुळे मातृदिवस साजरा करायची गरजच नाही प्रत्येक दिवस आमच्या आईचा आहे सकाळी उठल्यापासून जे घराची सुरुवात होते ती आईपासून आणि झोपताना सुद्धा झोपायच्या आधी आमची आईच आमची काळजी घेते म्हणून आमच्या देशात मातृदिवस मदर डे साजरा करायची गरज नाही का गरज नाही आमचा प्रत्येक दिवस आईचा आहे पाश्चात्य कीर्तन झाल्यानंतर यूट्यूबला सर्च करा यायला विचारा की मदर डे पाश्चात्य लोक साजरा का करतात ते सापडत नसेल तर राजीवजी दीक्षित यांचं एक प्रवचन आहे ते प्रवचन गुगलला सर्च करा किंवा यूट्यूबला टाका की मातृदिवस परदेशात साजरा का करतात आमच्या देशात साजरा करायची गरज नाही ते लोक वर्षातून एक दिवस आईची त्या ठिकाणी जाऊन भेट घेतात म्हणून मातृदिवस आहे फादर डे का वर्षातून एक दिवस म्हाताऱ्याला भेटायचं मधून फादर डे आहे अजून कोणता डे आहे तो 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जागतिक प्रेम दिवस या देशात प्रेम दिवस साजरा करायची गरज नाही प्रेम सुख देई प्रेमाविन नाही रांडवेने जीवे श्रृंगारपै केला प्रेमाविन भला ज्ञानी जाईसा जीवनामध्ये खूप ज्ञान असेल पण प्रेम नसेल ते ज्ञान विधवा स्त्री सारखं आहे ज्ञानाला प्रेमाची जोड पाहिजे म्हणून भक्ती प्रेमाविन अभिमान ज्ञानाने अभिमान तयार होतो माणूसाचा ताट ना ताट फुगी जास झुकता वही है जिसमें जान होती है अकड़ तो मुर्दे की पहचान होती है ज्या झाडाला फळं लागतं ते झाड झुकलेलं असतं ज्याला काहीच राहत नाही ते ताट ना ताट वाढी जास ते सावली बी देत नाही फळ बी देत नाही त्याला आठवा असत की मी गायरा मोठा व्हायचा नाही रे
कवय तू वायरना जुळूक मग तुटी सनपडी जे तुला थांग पत्ता बी लागव. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भक्तीची पहिली पायरी नमन सांगली. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मायका झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. ज्याच्यात जीव असतो तोच झुकतो, ज्याच्यात जीव राहत नाही तो झुकू शकत नाही. माय बाप मड कधी झुकतं का? अजिबात नाही. काही काही ना हाताचा वाकडा विजाडतच मेल्यावरती का? त्याच्यामध्ये जीव उरलेला नाहीये. पण संप्रदायाचं मूळ तत्व आहे की आपल्या जीवनात नम्रता पाहिजे. ज्याच्या जीवनात नम्रता नाही त्याचं लाईफ जास्त दिवस राहत नाही. विठ्ठल विठ्ठल सार काय तर भगवंताचं नाव आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. जीवनाचं सार भगवत नाम चिंतन आहे. झाडाचं सार फळ आहे, दुधाचं सार तूप आहे, मोहाच्या झाडाचं सार मोहाच्या झाडाला बी सार आहे की नाही. प्रत्येक गोष्टीचं सार आहे. पण महाराज म्हणतात जीवनातलं सार हे आहे. आणि हे 5 तत्व आमच्या त्या ठिकाणी संप्रदायाने आम्हाला आमच्या उद्धारासाठी आम्हाला सांगितलेलं आहे. मग या 5 लोकांकडे पाहून नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य महाराज जन्मले संसारी. 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 जन्मले संसारी. धन्य महाराज 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 जन्मले संसारी. जे जाते अंतरी नारायण. 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 नारायण नारायण नारायण
माले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. नामदेवराय 2-3 उदाहरण डोळ्यासमोर ठेवून धन्यता दे. एक ज्ञानोबारायांना आहे, एक भक्त प्रल्हादाला, एक ध्रुवाला आहे. पुरे एकची पुत्र माय पोटी हरिस्मरता उद्धरी कुळकोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त. एकच पाहिजे, जास्त नसले तरी चालते. तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे, बरोबर आहे की नाही? एक ध्यानात ठेवा, मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो, बरोबर आहे? मुलगा झालाच नाही माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला आणि मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. म्हणून नालायक पोऱ्याचा बाप होण्यापेक्षा एका सात्विक धार्मिक सदाचारी पोऱ्याचा बाप झालेला कधीही चांगलं. मग असे लेकरं तयार होतील कुठे? आमच्या गोपाल महाराजांनी आयोजित केलेल्या या बाल संस्कार शिबिरामध्ये. हा कारखाना आहे. आम्ही जळगावला जे वारकरी भवन निर्माण झालं, ज्यांच्या प्रयत्नातून झालं, ते आमचे बंधू गजाननजी महाराज वरसाडेकर. 7 कोटी रुपयाचं वारकरी भवन जळगावमध्ये आहे, भुसावळ राईडला, म्हणजे गोदावरीच्या समोरच. जवळजवळ 54,000 स्क्वेअर फूट जागा भाऊंच्या मागे लागून त्यांनी ती वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. आज रोजी तिथे 22 खोल्या आहेत. कुलकर्णी बाबा महाराजांचा उद्देश हा होता की जिल्हाभरातल्या गोरगरिबांचे जे वारकऱ्यांचे लेकरं आहे, की ज्यांची ऐपत नाही जळगावला येऊन राहण्यासारखी, कोणी इंजिनिअरिंगला, कोणी डॉक्टरकीला आहे, कोणी स्पर्धा परीक्षा देतोय, कोणी शाळा शिकतोय, पण त्यांना राहण्याकरता इथं व्यवस्था नाही आहे. त्या गोरगरिबांचे लेकरं जळगावमध्ये राहून अभ्यास करतील, कोणी स्पर्धा परीक्षा देईल, कोणी भविष्यामध्ये डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. प्रत्येकाला त्याचा त्या ठिकाणी उपयोग करता येईल, उपभोग घेता येईल, या उद्देशानं भलं मोठं भवन या ठिकाणी वारकरी भवन तयार झालेलं आहे. मायबाप उद्देश हाच की त्याच्यामध्ये सुद्धा कालांतरानं काही वारकरी संप्रदायाचं शिक्षण त्याच्यामध्ये देता येईल. आणि मग ज्या ज्या वेळेस आमचे कार्यक्रम झाले त्या वेळेस ज्या ज्या महात्म्यांनी असं त्याच्यामध्ये सांगितलं, महाराजांनी एक आठवण सांगितली होती सद्गुरू मोठे बाबांची, सोपान बाबा, की नवीन वारकरी शिक्षण संस्थेची जेव्हा इमारत बांधल्या गेली आणि तिचं उद्घाटन झालं, उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री आले होते. आल्यानंतर अध्यक्ष भाषण देण्याकरता सद्गुरू मोठे बाबा उभे राहिले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही घरकुल योजना राबवतात, तुम्ही लोकांना घरं बांधून देतात, तुम्ही शासन लोकांना घरं बांधून देतं, पण त्या घरात राहायचं कसं हे जे शिकवतात ते आमचे कीर्तनकार. घरं तुम्ही बांधाल पण त्या घरात राहायचं कसं हे शिकवणं बी गरजेचं आहे. अहो, रस्ते डांबरी झाले पण चालता येत नाही ना. रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण दुर्दैवाने संध्याकाळी त्या रस्त्यांवर आम्हाला चालता येत नाही. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आला पण अजून लोकांना मोबाईलवरती व्यवस्थित बोलता येत नाही. घरं खूप चांगले पण त्या घरामध्ये राहता आलं पाहिजे. त्या घरात राहायचं कसं हे जे शिकवतात ते वारकरी संप्रदायाचे हे सगळे प्रचारक आहेत. आणि जिथून हे लेकरं तयार होतील, त्यांची मानसिकता तयार होतील, ते महत् कार्य जे करत आहेत ते आमचे आदरणीय गोपाल महाराज या बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून, या शिबिरातून त्यांची पायाभरणी आहे. यातून कोणी मोठा कीर्तनकार होईल, मोठा तत्ववेत्ता होईल, कोणी वादवक होईल, कोणी गायनाचार्य होईल. प्रत्येक जण काही ना काही आपलं योगदान या संप्रदायासाठी देईल. लेकरांना फक्त संपत्ती कमवून देऊ नका, संपत्ती सोबत संस्काराची शिदोरी पण द्या. नुसता पैसा दिला तर तो एक दिवस खर्च होऊन जाईल, पण जर संस्कार दिले तर तो मुलगा शेवटपर्यंत त्या संस्काराने संपत्ती कमवू शकतो. म्हणून जीवनात संस्काराला फार महत्व आहे. संस्कार पाहिजे. रावणाची लंका कशाची होती? सोन्याची. आणि भगवान कृष्णाची द्वारका, लंका सोन्याची आहे, द्वारका सोन्याची आहे, पण लंका जळाली आणि द्वारका बुडाली. का बुडाली? त्याचं कारण आहे, रावणाच्या लंकेत सोनं होतं, संस्कार नव्हते. द्वारकेमध्ये भगवान कृष्णाचा मुलगा दारू पिला, सांब नावाचा, त्याला पाजली लोक.
एखादी पोरग जर दारू पिलं आणि तुम्ही जर त्याच्या आईला सांगितलं ना तुमचं पोरग दारू पिलं, मायामध्ये अजिबात नाही, बदनाम करता का? आधीच तर पाहुणे येत नाही त्याला पाहायला, त्याच्यात तुम्ही अजून भर घालता की पोऱ्या दारू पितो. अहो म्हणले माझ्या पोरानं बाटली जर नुसतं चित्र पाहिलं तरी माझ्या पोऱ्या उलट्या करतो म्हणे. ती बाई म्हणे बाई मी काल पाहिलं चौफुलीवर सतपडी झालो होतो. मग ती माय म्हणते तो पियत नाही, कोणी पाजली असन त्याला. भगवान कृष्णाच्या पोराला दारू पाजली, परिणाम असा झाला 56 कोटी यादव गेले कोणी पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी ना. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून सांगावयालो यमाई माझे नाव, कोण सांगावयालो यमाई माझे नाव, शकून सांगावयालो यमाई माझे कोण सांगावयालो यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आलो यमाई माझे. के काय दादा दुरील माझा देश, शकून सांगावया आलो आम्ही कलियुगात. या वर्षाचं नाव आहे पराभव नाम संवत्सर. बाबा बरोबर आहे. मागचं क्रोधिनाम होतं, मला वाटतं मागचं क्रोधिनाम संवत्सर होतं. हे जे साल सुरू आहे याचं नाव आहे पराभव नाम संवत्सर. पराभवच या वर्षी. डिसेंबर मध्ये जिंतूरला, परभणी जिल्ह्यात काशीचे एक महात्मा आले होते. आमच्या वट्टमार जिनिंगचे फॅक्टरी त्यांच्याकडे, त्यांचे गुरु आहेत ते ब्रह्मचारी महात्मा, 96 वर्षाचा काशीचे भोदेवाले होते. त्यांनी जाता जाता मला सांगितलं होतं की महाराज या वर्षाचं नाव पराभव नाम संवत्सर आहे, या वर्षी थोडं सांभाळून. सगळ्याच वाईट घटना जानेवारीला सुरुवात झाल्यापासून सगळ्यात वाईट घटना कानावरती आलेल्या. म्हणून या वर्षी चिडचिड, संताप, रागवणे, भांडणं या गोष्टींना थोडासा आळा घाला. प्रत्येकासाठी त्रासदायक आहे हे साल, आणि सज्जन माणसाला जास्त त्रासदायक आहे, अजून लक्षात ठेवा. कृष्णाची द्वारका बुडाली, रावणाची लंका जळाली. सोनं होतं, संस्कार नव्हते. आपली लंका किंवा द्वारका संसार रूपी बुडू किंवा जडू नये असं वाटत असेल तर आपल्या लेकरांना संस्कार देणं फार गरजेचं आहे, आणि ते संस्कार या शिबिरांमध्ये दिले जातात. धन्य महाराज जन्मले संसारी, प्रल्हादाकडे पाहून बोललेले नामदेवराय. ज्ञानोबारायांकडे पाहून बोललेले, जे ध्याती अंतरी नारायण. नारायण आमच्या परमात्म्याचं हे मूळ स्वरूप आहे. नार अधिक अयन. नारायण, नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे झोपणे. जो पाण्यावर झोपलाय त्याला नारायण म्हणतात. नारायण 4-5 प्रकारचे: लक्ष्मीनारायण, बद्रीनारायण, अग्निनारायण, सूर्यनारायण, सत्यनारायण, आणि शेवटचा एक दरिद्री नारायण. तुम्ही नारायणच आहे ना, हे सगळे नारायण आहे. एक नारायण सासुरवाडीला झोपलाय, धोंड्याच्या महिन्याला गेला तिकडेच राहिला. धोंड्या येतोय ना आता 17 पासून. धोंड्याच्या महिन्यात बऱ्याच धोंड्यांना किंमत येते बरं. असा काही गुडगुडीत धोंडा आहेत, ज्याशी नाही हात पाय, काहीच नाही, काहीच आउटपुट नाही, त्या बी धोंड्यांना या धोंड्यात किंमत येते. धोंडा म्हणजे दगड. एक नारायण सासुरवाडीला जाऊन झोपलाय, त्याला म्हणतात क्षीरसागरामध्ये झोपलेला श्रीमन्नारायण. लक्ष्मीनारायण तर पाहिलाय माहिती तुम्ही. कशावर झोपलाय तो? कॉटवर. कशावर झोपलाय? शेषनागावर. आणि पायाजवळ कोण आहे? काय करते ती? मग हा फोटो पाहिला की आपल्याला काय सांगतो? तुमच्या करता कोणताच देव नाही. लक्ष्मी माता जर भगवंताची रोज पाया दाबते तर आपल्या घरात आपल्या मालकाच्या चरणांची रोज सेवा केल्या गेली पाहिजे. मी परवा असंच बोललो. एक बाई म्हणे महाराज पाय बी तर चांगला पाहिजे म्हणे. कथा कथा फिर येतच म्हणे आमना पाय तुमले काय माहिती.
इथला गुण नाहीत म्हणे आमना पाय. तुम्ही पाय पडालो पण पाय बी चांगले पाहिजे ना. धन्यता त्याला धन्य ते संसारी दयावंत जे धन्य मी मानिन. कोणी स्वतःला धन्यता दिली, कोणी संसारिक लोकांना धन्यता दिली माय बाप. पण जो नारायणाला शरण गेला, नारायण जे ध्याती अंतरी नारायण, ज्यांच्या अंतरात्म्यामध्ये नारायणाचं वास्तव्य आहे, महाराज म्हणतात धन्यता त्याला आहे. मग धन्यता कुणाला आहे? आपुल्या हिता धन्य माता. इथे माता पहिल्यांदा धन्य माता, नंतर पिता तयाची. एकच मुलगा पाहिजे. तसं तर आपली परिस्थिती सध्या बिकट आहे. आपल्या प्रत्येकाला कमीत कमी 2 मुलं पाहिजे. आता मला एक बी नाही त्यामुळे मी जास्त बोलू नाही त्या विषयावर. 2 मुलं कमीत कमी माणसाला पाहिजे. एक तुमच्यासाठी आणि एक धर्मासाठी. आज त्याची अत्यंत गरज आहे. एक ध्यानात ठेवा, सध्याची परिस्थिती चालू इस्रायल, अमेरिका, इराण, इराक इथे जे काही चालू आहे, किंवा युक्रेन, रशिया, या ज्या काही भानगडी सगळ्या चालू आहे, हे पाहता ते लोक धर्मासाठी किती चिवट आहेत. आपल्या धर्मावरती त्यांची किती निष्ठा आहे. मग आपल्या लेकरांनी धर्मनिष्ठ राहावं. अरे धर्मच टिकला नाही तर बाकीच्या गोष्टी तुमच्या काय कामाच्या. काश्मीरचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. सगळे उदाहरणं आमच्या डोळ्यासमोर आहे, तरी आम्ही गाफील राहून मायबापो आम्ही आमच्या लेकरांना धर्म शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. मग हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन. हित व्हावे जरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. मग जे स्वतःच्या हिताला, हित अहित अनहित स्वहित परहित अनेक प्रकारचे हित आहे, त्याच्यामध्ये स्वतःच्या हिताला जो जागृत आहे महाराज त्याला धन्यवाद देत आहे. आणि या अभंगामध्ये धन्य महाराज जन्मले संसारी. जे संसारामध्ये जन्मले ते धन्य. पण कोणते? जे ध्याती अंतरी नारायण, ज्यांच्या अंतरात्म्यामध्ये, ज्यांच्या अंतरी नारायणाबद्दल आस्था आहे, परमात्म्याबद्दल आस्था आहे, भगवंताबद्दल आस्था आहे, भगवत नामचिंतनाची आस्था आहे, महाराज म्हणतात त्यांना धन्यवाद. विठाल विठाल सगळ्या गोष्टींमध्ये लेकरावरती सगळ्यात जास्त संस्कार त्याच्या आईचे असतात. जगामध्ये जेवढे युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संतपुरुष झाले त्या प्रत्येकावरती आपल्या आईचा पगडा आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली, पण हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेची संकल्पना कोणाची? आईसाहेब जिजाऊंची. महाराजांचा काही संबंध नाही. महाराज उदरामध्ये असताना जिजाबाईंनी त्या संस्कारामध्ये घडवलं. महाराज उदरामध्ये, पोटामध्ये असताना जिजाबाईंनी संस्कार असे दिले. म्हणून आमच्या धर्मात 16 संस्कार आहे, त्याच्यातला एक गर्भसंस्कार. जिजाबाई गरोदर असताना किल्लेदाराच्या बायकोने विचारलं होतं की आऊसाहेब तुम्हाला काय खावंस वाटतं, प्यावंस वाटतं, हिंडावंस वाटतं, जावंस वाटतं? जिजाबाई म्हटले होते, बाई आम्हास वाटते वाघावर बैसावे. हे डोहाळे जगदंबेला व्हावेत, हे डोहाळे आई भवानीला व्हावेत, हे डोहाळे सुभद्रेला लागावेत. जिजाबाई म्हणताय 16व्या शतकात आम्हास वाटते वाघावर बैसावे. आता बी डोहाळे पण थोडेसे वेगळे. आम्हास वाटते मुलतान मातीचे ढेकळं खावे. मुलतान मातीने ढेकूळ खाऊन राजा जन्माला येत नाही, डेबरे पोरं जन्माला येतात. डेबरे गर्भसंस्कार ही संकल्पना फार पुरातन आहे माय बाबू, फार जुनी परंपरा आहे. विठाल 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 कुंडलिका धन्य त्याचे माय प्रसवले. विठोबा रखुमाई
धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. प्रत्येक लेकरावरती प्रत्येक सक्सेस माणसाच्या पाठीमागे त्याच्या आईचे आशीर्वाद आहे. मग स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवराय असतील, संकल्पना आई साहेबांची होती, मूर्तरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. मायबाप आई साहेबांनी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, महाराज 4 वर्षाचे असताना बंगरुळला आदिलशहांचा दरबार आहे, शहाजीराजे आदिलशहांचे चाकर आहेत. जिजाबाई साहेब 4 वर्षाच्या शिवबांना घेऊन बंगरुळला गेल्यात. बंगरुळला गेल्यानंतर शहाजीराजे मुघलांच्या दरबारातले सरदार असल्या कारण संध्याकाळी नाच गाण्याचा कार्यक्रम व्हायचा. महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी आले आणि व्यंकोजीने सांगितले, शिवबा आबासाहेबांच्या दरबारात नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, जायचं का? महाराज म्हणले, आमच्या पुण्याला असलं काही नसतं. म्हणले, अरे चाल एकदा पाहिला काय हरकत आहे, आणि घेऊन गेलेत. जिजाबाई साहेबांनी बाळराजे लक्षात दिसत नाही म्हणून दासीला विचारलं, दासी शोभा कुठे आहे? म्हणले, आई साहेब. व्यंकोजी सोबत पडद्याच्या आडून नाचगाणं दरबारात पाहता जिजाबाई संतापल्या. आई साहेब गेल्या, त्यांना महाराजांना ओढत आणलं. काय शिक्षा द्यायची त्यांनी ती दिली. व्यंकोजीची आई मध्ये पडली आणि व्यंकोजीच्या आईने सांगितलं, राणीसाहेब नाच गाणं राजाच्या मुलांनी नाही ऐकायचं तर मग कोणी ऐकायचं? जिजाबाईंनी हात जोडले, सांगितलं, बाई माझ्यापेक्षा लहान असली तरी तुझी माफी मागून सांगते, मला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा मुलगा बनवायचा आहे. मला बाया नाचवणारा नाही, मला बाया वाचवणारा बनवायचा आहे. मला वाटतं वयाच्या 14 वर्षी रांझ्याच्या पाटलांना बलात्कार केल्यानंतर त्याचा चौरंगा करणारे छत्रपती शिवराय. हैदराबादला एका डॉक्टरवरती अत्याचार झालेत, बंगालमध्ये एका डॉक्टरवरती अत्याचार झालेत, कोपर्डीचं प्रकरण असेल, दिल्लीचं निर्भया प्रकरण असेल, नुकतं डोंगराळे मालेगावच्या जवळ झालेलं प्रकरण असेल, आणि नुकतं 4-5 दिवसाअगोदर भोर नेरसापूर पुण्यामध्ये घडलेलं घटना असेल. या घटना पाहिल्यानंतर असं वाटतं, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. या देशाला पूजा शिवरायांच्या विचारांची, त्यांच्या असणाऱ्या, त्यांनी जे नियम घालून दिले होते त्या नियमांची या देशाला गरज आहे. वर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याचा आईचा हात आहे, त्याच्या आईचे त्याच्यावरती कृपा आहे, त्याचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून मातृदिनाच्या दिवशी इथे बसलेल्या तमाम मातृवर्गाला खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, तुमच्या लेकराच्या हातून देव देश धर्म, आधी देव देश धर्म, आता परिस्थिती बदललेली आहे, आता प्रायोरिटी धर्माला आहे. धर्म देश आणि मग देव आहे. धर्म टिकला तर देश टिकेल, देश टिकला तर देव टिकतील. म्हणून आपल्या लेकरांना आऊसाहेब जिजाऊंनी जे काही महाराजांवरती संस्कार घातले ते संस्कार देणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती, नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. बाळ ध्रुव असतील, बाळ प्रल्हाद असतील, छत्रपती शिवराय असतील, स्वामी विवेकानंद असतील, या प्रत्येकावरती संस्कार आपल्या आईचे, आपल्या मातेचे, मायबाप. म्हणून आपल्या लेकरांना सुसंस्कारित बनणं ही तुमची जबाबदारी आहे. बाप तर भाकर तुकड्या करता बाहेर असतो, पण लेकरू सगळ्यात जास्त तुमच्या जवळ असतं, त्याच्यावरती संस्कार घालणं तुमची जबाबदारी आहे. तुमच्याकडून एकच अपेक्षा, आपल्या लेकरांना या देव देश धर्मासाठी आपण अनुकूल बनवणे. मायबापो, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याचे माय प्रसवली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
तळचर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. करविले तैसी केली कटकट वाकडे कनेट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणं मज क्षमा आखणे संती नवी अंगबुद्धी नव्या हा उपदेश नवे तुमचे बळबुलीशीच तुमच्या कृपेचे पोषणे जन्म मथुरा में जाना कन्हैया को मेरा संदेशा सुनाना कन्हैया को मेरा संदेशा सुनाना सुन प्यारे उद्धव जी मथुरा में जाना. सुन प्यारे उद्धव जी मथुरा में जाना. कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. पहले को काहे प्रीत लगाई क्यों बिछड़ा प्रीत लगाई कान्हा क्यों बेसराई. अच्छा नहीं मोहन ये दिल को लुभाना. अच्छा नहीं मोहन ये दिल को लुभाना. कन्हैया को मेरा संदेशा सुनाना कन्हैया को मेरा संदेश सुनाना. सुन प्यारे उद्धव जी मथुरा में जाना. सुन प्यारे उद्धव जी मथुरा में जाना. कन्हैया को मेरा संदेश सुनाना. कन्हैया को मेरा संदेश सुनाना. को मेरा संदेश मथुरा के कुब्जा ने ऐसा क्या लुभाया